नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. योजनाकार लोकप्रिय यूट्यूब चॅनल. शेतकऱ्यांची पेरणी गोड होणार, 20वा हप्त्याचं वितरण होणार, संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आपण पाहत आहात योजनाकार लोकप्रिय यूट्यूब चॅनल. आता सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेचा अखेर हप्ता जो आहे तो 20वा हप्त्याचं वितरण आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये होणार आहे. या संदर्भात संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. आपण पाहता आता योजनाकार लोकप्रिय यूट्यूब चॅनल. सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकंदरीत 38,000 रुपयाचा अर्थसहाय्य या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. या संदर्भात संपूर्ण माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करू शकता, बेल आयकॉनला ऑल प्रेस करू शकता. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आता पेरणी सुरू होणार आहे आणि पेरणीच्या जे आसपास जे आहे याच महिन्यामध्ये हे हप्ता मिळणार आहे का, आणि शेतकऱ्यांची जी पेरणी आहे ती गोड होणार का, आणि 20व्या हप्त्याचं वितरण आता होणार आहे का, या सर्व संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर पुन्हा एकदा विनंती आहे, आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता अखेर शेतकरी बांधवांच्या थेट खात्यामध्ये आता जमा होणार आहे. ते आधार सदर बँकेमध्येच येत असतो आणि कधी येणार या संदर्भात संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ. तर पीएम किसान योजना ही अशी योजना आहे ज्यामध्ये एक वर्षातील दर 4 महिन्याला 2-2 हजार रुपयाची रक्कम 3 समान टप्प्यामध्ये 6,000 रुपयाची भेटत असते आणि फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येत असते. तर मित्रांनो, आता तुम्हाला जर एक काम करायचं आहे ते म्हणजे सांगायचं झालं तर पीएम किसान योजनेचा जो निधी आहे ते निधी आता वितरित होऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांची जी पेरणी आहे ती गोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धन्यवाद. जय शिवराय.